भाजपकडून विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. 2027 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका. शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं, आज सुनावणी. दुपारी 2 वाजता सुप्रीम कोर्टात महासुनावणी सुरू होणार. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल मांडणार बाजू. एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांचं समर्थन करताना हुसेन दलवाईंचा दावा. तर काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेश झाला नसल्याचं वक्तव्य. तर दलवाईंना प्रकाश झोतात यायचं असावं, उदय सामंतांचा टोला. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना आजपासून मराठीत बोलणं अनिवार्य. मराठी न बोलल्यास आजपासून कारवाई होणार. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस देणार. शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरेंकडून हिंजवडी आयटी पार्कमधल्या रस्त्यांची पाहणी. चाकणनंतर हिंजवडीत वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांबाबत आदित्य ठाकरेंचा नागरिकांशी संवाद. कोकणवासियांचा यंदाचा प्रवासही खड्ड्यांमधूनच. गणेशोत्सव तोंडावर तरी मुंबई गोवा महामार्गाचे खड्डे जैसे थे. वडखळ, नागोठणे, कोलाडपासून संगमेश्वरपर्यंत रस्त्याची चाळ. कोकणवासियांचं खड्डेमुक्त प्रवासाचं स्वप्न धुसरच. रिपाईमध्ये या, राष्ट्रीय युथ अध्यक्ष करू. रामदास आठवलेंची अभिजित दिपकेंना ऑफर. आम्हाला लोकांसाठी लढायचे, राजकारणात पडायचं नाही. दिपकेंचं ऑफरवर स्पष्टीकरण. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण. आंदोलनात एकाची प्रकृती बिघडली. 5 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नांदेडच्या हसनाळमधील महापुराला 1 वर्ष पूर्ण. वर्षभरानंतरही पूरग्रस्तांचा प्रश्न कायम. वर्षभरात मूलभूत सुविधा नाहीच, ग्रामस्थांचा आरोप. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर. मुंबई हायकोर्टाकडून अंदुरेला जामीन. आणि अयोध्या मंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणात चंपत राय, अनिल मिश्रा यांना एसआयटीकडून क्लीन चिट. गैरव्यवहारामध्ये कोणत्याही व्यक्तीची भूमिका आढळून आली नसल्याचं एसआयटीकडून स्पष्टीकरण.